ठाकरेंचे मामा चंदू मामा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मामा, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर गेले अनेक वर्ष दोन ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात सातत्यानं तुम्ही प्रयत्नशील होतात। काय आता या सगळ्या संदर्भात जेव्हा दोन बंधूंकडून ही वक्तव्य येत आहेत त्यावर तुमची काय नेमकी प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया म्हणजे मला आनंदच आहे, मला समाधान आहे की एवढे वर्ष मी प्रयत्न करतोय, पण दुर्दैवाने म्हणा मी यशस्वी झालो नाही। पण आता कालाय तस्मै नमः, काळ ठरवत असतो की दोघांनी एकत्र येणं आणि अशी जर गोष्ट घडत असेल तर याच्यापेक्षा माझ्या सारखा समाधानी आणि आनंदी माणूस कोण नसेल। आणि महाराष्ट्राला सुद्धा आज याची गरज आहे, मराठी माणसाला याची गरज आहे। तर लेट बेटर दॅन नेव्हर असं बोलायचं। आणि काय ही सगळी वक्तव्य तुम्ही पाहिल्यानंतर राज ठाकरेंशी काही संवाद साधला, त्यांच्या कुटुंबाकडून काही संवाद साधला गेला? नाही नाही, मी आता बाहेर आहे, मी यातून काय कोणाशी संबंध हे संवाद साधला नाहीये। पण बघूया ना, आता जेव्हा भेटतील तेव्हा होईलच सगळ्या गोष्टी। उद्धव ठाकरेंना काही फोन, काही संवाद? नाही नाही, अजून काही नाही। आता तर झालं, मी तर बाहेर आहे, मी ऍक्च्युली डेंटिस्ट कडे होतो। अगदी मामा, मला हा एक मुद्दा विचारायचा आहे। खरं तर जेव्हा कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना हे दोन बंधू जेव्हा एकत्र येतात, तो स्नेह महाराष्ट्र अनुभवतो, पाहतो, त्यावेळी मात्र महाराष्ट्रात तेव्हा तेव्हा पुन्हा एकदा चर्चा होते दोन बंधू एकत्रित येण्यासंदर्भात। मध्यंतरीच्या काळात निवडणुका सुद्धा जवळ आलेल्या होत्या, तेव्हा देखील ही चर्चा सुरू होती। आता मात्र जेव्हा ही वक्तव्य समोर येत आहेत त्यावर मात्र महाराष्ट्रानं ठाम विश्वास ठेवावा का? एक मामा म्हणून तुम्ही बालपणापासून त्यांचे स्वभाव पाहत आलात, म्हणून मी तुम्हाला हा थेट प्रश्न विचारते। आता नेमकं तुम्हाला काय वाटतंय, काय होईल राज्याच्या राजकारणात? हे बघा, बालपणाचे स्वभाव आणि आत्ताच्या स्वभावाच्यात फरक असतो, पण शेवटी आता दोघेही मॅच्युअर्ड आहे। दोघांनाही समजतं कुठे कधी जवळ यायचं आणि कधी दूर व्हायचं। आणि आताची गरज आहे की मराठी माणसाला, महाराष्ट्राला आता कोणी वाली तसं राहिलं नाहीये। आणि सध्याच्या परिस्थितीत मराठी माणसासाठी जे दोघे उभे राहिले तर महाराष्ट्रात आणि मराठी माणसाचं हितच होईल ना। जेव्हा लग्नाच्या निमित्तानं, कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं दोघे एकत्र आलेले, संवाद सुरू होता, तेव्हा घरी अशी काही चर्चा होत होती की यावं पुन्हा एकदा यांनी एकत्र महाराष्ट्र हितासाठी? नाही, तरी की चर्चा काय नेहमीच होत असते, त्याच्यासाठी कार्य आणि फंक्शनची काही गरज नसते। शेवटी ब्लड इज थिकर दॅन वॉटर, वी ऑलवेज थिंक अबाउट द टुगेदरनेस। त्याच्यासाठी काय फंक्शन किंवा कार्यक्रम ठेवायची काही गरज पण नसते आणि ते काय निमित्त नसतं ना। अगदी शेवटचा सवाल, मला मान्य आहे तुम्ही डॉक्टरांकडे आहात, अगदी शेवटचा सवाल या सगळ्या मुद्द्यावर, जर का राज्याच्या राजकारणानं 360 डिग्री आपण म्हणूया कूच बदलली, दोन बंधू एकत्र आले, त्यानंतर मात्र अनेक सवाल उपस्थित होत आहेत, तर राज्याचं राजकारण नेमकं कसं असेल? मग आदित्य ठाकरे यांचं स्थान काय असेल, अमित ठाकरे यांचं नेमकं स्थान काय असेल? या सगळ्याविषयी आता तर महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे। तुम्हाला नेमकं काय वाटतं? जर एकत्र आले तर मात्र या दोन बंधूंकरता तुम्ही एकत्र आल्यानंतर काय सल्ला द्याल? सल्ला काय, शुभ बोलले नारे असतं ना, शेवटी सगळं शुभ व्हावं हेच माझं मत आहे ना। शेवटी प्रत्येकाला अँबिशन असते, प्रत्येकाचे एक आकांक्षा आणि भावना असतात, त्या सगळ्याला जपून हे सगळे दोघे विचार करून पुढे येतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही। आणि शेवटी काय कोणी कोणाचा दुश्मन नसतो, शेवटी महाराष्ट्राचं हित बघणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे। अगदी, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की दोघेही महाराष्ट्राच्या हिताकरता निश्चित एकत्र येतील, आपापसातले ते वाद एक पावलं दोघेही मागे जातील, हे या घडीला तुम्हाला ठाम वाटतंय? नक्कीच ना, ठाम वाटतं, आशा पण आहे। शेवटी माणसाने आशावादी व्हावं। खरंय खरंय, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।